गजानन महाराज की जय. गणपतीला दुर्वा वाहिलेले आहेत 21. तसेच गजानन महाराज आज गुरुवार आहे. आमचा ग्रुपचं पारायण आहे. गजानन महाराजांना सुद्धा इथे दुर्वाचा जोड वाहिलेला आहे. आणि आज पारायण ग्रुपचा आमच्या गजानन महाराजांचं माझा 5वा अध्याय आहे. 5वा अध्याय वाचू. गजानन महाराज गजानन महाराज की जय. गण गणात बोते गण 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 गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागा याचा, अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब कोणानं लागे कधी. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हे अज अजित अद्वया सच्चिदानंद करुणालया, दासगणू लागला पाया आता भय असू दे. मी हीन दीन पातकी नाही कोण अधिकार, सर्व बाजूंनी लाचार आहे मी देव. परी अत्यंत हीनावधी थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लाविला खरी विभूती शंकराने. तो हीनांचा हीनपणा थोराना आणि कमीपणा हेन जाणून नारायणा. गणू हा ठेवा संग्रह सर्व लाड लेकरांचे, माता मी ती पूर्वीचाचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी, परिदया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्यावडे. गजानन असता शेगावी यात्रा नेई नित्य नवी, ती कोठवर वर्णावी पार न लागे ती याचा. महिमा तो वाढला फार म्हणून गजाननचा धोर, ती उपाधी करण्यादूर भटकू लागलेलं कानून. महिना तिकडेच राहावे, वाटेल तेथेच बसावे, कोणाशी ओंबून द्यावे चरित्र आपले येतले. श्रोते एका समयाशी महाराज पिंपळगावाशी गेले, तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत, जुने पुराणे हिमडपते. ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी, बसले शिवाचे गाभारी लावून या पद्यासन. गुराखी त्या गावच्या आपापले कळप गुरांचे घेऊन निघाले साचे अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरता गुराखी पाहतले. कोणी सहज मंदिरात गेले वंदना शिवाप्रत, तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिले आजवरी, पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले, काही तेथेच बसले सत्पुरुषांचे समोर. परी साधू बोलेना, डोळे मुळीच उघडेना, याचे कारण कळेना त्या गुराखीवर बकासू. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला, शक्तीमुळे नुरली त्याला बोलाया कारणे. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयशी, थोडी भाकर तयाशी देऊ आपण खायला. असे म्हणून भाकर धरली मुखासमोर, भाविक मोची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला.
परिसाधू हलेना, मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले आयुष्यात. गुराखी आपसात बोलती, याच्यामुळे न कळे स्थिती. जरी मेला असावा निश्चिती, तरी आहे बसलेला. अंगणा झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा नीव जिवंत नर आहे, यात शंका नको. कोणी म्हणेल असेल भूत, मायावी रूप दावी, तर कोणी म्हणे हे तर सत्यशिवा पुढे ना भूत येई. कोणी म्हणते स्वर्गीचा देव हा असावा साचा, लाभ त्याचा दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य. याचे आता पूजन करून अवघे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी, गेळ्यामध्ये आणिले वारी, परमभावे पायावरी घालिते झाले समर्थाच्या. कोणी वन्य पुष्पे आणली, माळ त्या याची तयारी केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्याचाचार, दिले ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरेन भाव धरून, काही वेळ केले भजन, पुढे बसून समोर ऐसा आनंद चालला. तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, कानं आली रानातून, मुले गुरांना घेऊन, हे ऐसे लोक म्हणत होते. कदाचित आपणाशी पाहण्या येतील कान्नासी, त्यांनी वासरे घराशी लागली असती थांबोराला. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्यावरील माणसांप्रत म्हणजे येईल कहून की. त्या ओघ्याची मानवले, गुराखी सर्व निघून गेले, गावा माझे कळविले. मंदिराचे अवघे वृत्त. श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी, समर्थास पाहण्या बोली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बसला, तैसाच आता पाहिला. भाकरीसना स्पर्श केला, ती जशीच्या तशी आहे की. म्हणू लागले गावकरी, या योगी पुरुष कोणी तरी आहे बसला मंदिरी, सांप्रत त्या शंकराच्या. कोणी याचे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्या भले, चला नेऊ या गावात. या समाधी उत्तरित, तेव्हा काही बोलेलं, हीच उतरणे आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर, 12 वर्ष झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गते माझी ख्यात आहे. ऐसे भोवती न भोवती घाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेवली समर्थाची मूर्ती. ग्रामांतील नारीना रवगे होते बरोबर, पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विबुध. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले. समर्थाचे अंग झाले गुलालाने लागले. घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करती, जय जय उभी राजमूर्ती, ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात बसले आणून सद्गुरुनाथ, एका भव्य पाठात. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते करीती, तो आले देहावरती, श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमय योगाचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामींची या चरणावर. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली पात्रे, ती वाढून बरी मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, हाळपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावाकाराने. ते शेगावाच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेशी, आमच्याही गावाशी आला एक अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी, धन्य पिंपळगाव नगरी. पाय लागले साधूचे, आम्ही तयाला ओगीवरा, कोठे न जाऊ देऊ खरा, निधी चालत आला घराय, ते कोण रवडी हो. शेगावच्या बाजारांकडे जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळगावात, समर्थाशी जोडून हात विनवू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण, त्यास झाले 15 दिवस, आता विचार करावं. गुरुराया तुम्हा विना भणभणीत देशे सदन. शेगावचे अवघे जण चिंतात झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेठी, मायले की होणे तुटी, हे काही बरे नसे. कित्येकदा आपले भक्त राहिले असते सुपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही ना आल्या शेगावी, मीही तनु त्यागीन बरवी, आमची सांगा पुरवावी, आळ कोणी गुरुवऱ्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवर बसले, शेगावाशी निघाले पिंपळगाव सोडून. जैसा मागे गोकुळात न्याय कृष्ण अक्रूर झाला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावात. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखी चित्ती, जाती न कोठे लांब साधू, वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल सावकारसाचा मनोभंग साहूचा करण्या कुणाची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगाव. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्याय. मशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी,
रीत हेही मी पाहतो. लक्ष्मीची लोकमाता, महाविष्णूची होय कांता, चित्ती अगाध असे सत्ता, तिलाही त्या कोंडिले. तेथे माझा पाडकन म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त झाले. ऐसे ऐकता हसू आले. बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते ऐका सावजित. बंकट बोले, गुरुनाथा, माझ्या कुलपानं झाली माता, आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही. आपल्या या पायापुढे नाही मला धनाची किंमत, तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, हे सर्वस्वी आपले. घरमालका कारण शिपाई आडवी कोठून, तैसे तुमचे इच्छिल मन, तैसे तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती. शेगावी असो वस्ती, धनु कानन नाते जाती, परी येते धरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे. अवघ्या जगा उद्धारावे, परी आम्हा न विसरावे. शेगावी यावे वर्षभर. ऐसे समजूत घालून शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पंढरपूर. ही एका तुम्ही कथा सांगतो मी. येथे आता आडनाव नामे ग्राम होता एक, तयावर आडप्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयागण, प्रातकाळी चुकून नगर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची असमान होती. अंजनी मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलांनी तपे, क्वचित कोठे न राहिले उदक, ऐसा प्रकार उन्हाळा. माध्यान्नीच्या समयाला अकोली गावापाशी आला या योगेश्वरा साधू भला, असे गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थाशी लागली तान, करती चौफे राहो लोकन, तो उदक कोठे दिसेने. अंगावाटे चालल्या धारा, रामाच्या त्या एकसरा रोष्ट, तो सुकला खरा उदकावी न समर्थाचा. ऐशा दुपयाच्या समय अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी खरी आपल्या त्या शेतात. शेतकऱ्याची पाहता स्थिती त्या ओघ्यात मुख्य असती. कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगायचा. अंगी असे मोठेपणा, परिशोषी यातना दारुण, बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भीत अत्यंत, एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपण आणते व्यावयासी भास्कराने शेताशी आणिले खापराच्या घागरीशी उदक होते गावातून. पाठीची ती भाकर, डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेवली, त्या ठिकाणी स्वादी आली भास्कर जलात मागवे. समर्थ म्हणते भास्कराला, तहान बहुत लागली मला, पाणी दे या बाप प्यावया. नाही असे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे आहे बाप्पा थोर साचे, पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे आवश्यक. धनिक पान पोया घाली ती धमर रस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती म्हणे येईल म्हणजे. भास्कर बोले त्यावर, तू नंगादूत दिगंबर, तुला दांडग्या पाजील पुण्यलाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वा जो समाज हितासाठी झटे त्याशी सहाय्य करा. असे शास्त्राचे आहे वचन. तुझ्यासारख्या मैदा कारण आम्ही पाजित जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वेबला सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला देती चदनी काय कोणी. तू भीक मागून घरोवर केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आहे त्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी, नको करू ते विनवणी, करू रे विनवणी, जा जा करी येथोनी काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरोद्योगी जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहूखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले. ते थोड्या दूरांतरावर एक होती साचविहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता. भास्कर झाला बोलता उच्च स्वरे, वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत आहे विहीर, जाण सत्य. पाणी एका कोसात नाही कुठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमानच जलाने होती हैराण, ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बसलो तरी समाज हितासाठी काय की मी केली सांग गोष्ट. सहाय्य होतो जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही पतीयेशी. हताश होऊन वृक्षाखाली बसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयागण दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्यान वाचून त्रस्त झाली, बोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्ने अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थीने, पावाटा जगन माऊले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित, जेन घडे ते घडविशी सत्य. मांजरे जळत्या अव्यांत, पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रगटलास जगोद्धारा. 12 गाव वैश्वानारा, बक्षिले त्वा गोकुळा. कर नखागरी धरिली गिरी, तूच किरेन मुरारी, तुझ्या कृपेची नये चरी जगत रही कणवा.
कवनास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झालाच महाराज, चोख्यासाठी ओढिली टोर, पाखरे रक्षिली मायाची, उपमान्यूसाठी भला क्षीरसमुद्र तुला दिला, तहान नामदेवाला मारवाड अंतर लागली, तै तुम्ही कौतुक केले निर्जल ती प्रांती भले, नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात, ऐसे विनिमित ईश्वर विहिरी लागी फुटला, जरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये, साह्य झाल्या जगन्नाथ कानी एक ना आहे, ते होतं ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जे ना घडे हेच घडले, ते पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले, काही न चाले तर्क त्याचा, वर्षे झाली 12 जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस याने जन्म केली ती, यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी, हे आता समजले, शेतीचे काम सोडून भास्कराला धावून धरित झाला दृढ चरण, मुख्य स्तोत्र आरंभिले, हे नर देहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकराशी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे, तुम्हा तेच ना जाणून मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करावं, टाकून बोलता गवळणी रागावला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले, त्याचे तूच निरसन केले, चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले, तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार या जलाच्या कृतीने, काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी, तुम्हा आता लेकराने भेटवता, माया कोठे न राहावे की, खोटी प्रपंच माया आल्या आज कळून या, आता परते न लोटा या द्या दिना आढवाकाराने, भास्कराशी समर्थमंती ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको, तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाची नोडली वान, मग का प्रपंच टाकेशी, पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तो लावाता, भास्कर म्हणे गुरुनाथा नुरली वान, मग का प्रपंच टाकेशी, पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तो लावाता, भास्कर म्हणे हे आम्ही दावू नका माझा निश्चय, हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार, होती दया आजवर थेंब नव्हता पाण्यात, ही विहीर फोडण्याला तुम्हीच का प्रयत्न केला, साक्षात्काराचा लावीला सोडून खडक फुडाय, त्याने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मला निशंक भक्तिपंथाच लागेल, वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लावीन पाही, भावाचे लागते उदक, सन्निधीची माझी आई तुझ्या कृपे करून, सत्कर्माचा फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणैक बैलवाडे याचा संबंध आता नको, पहा श्रोते संत संगती क्षणैक घडता, भास्कराप्रती केवढी झाली उपरती, याचा विचार करा, खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून, तुकाराम केले वर्ण संत चरणाचे अभंगी, तो अभंग पाहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा, निज हिता कारणे पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आपसात पसरता जन दर्शनास धावू लागले, स्वामींच्या मधू लागता सुगावा, जशा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहून रवा, मुंग्या येती धावून तैसे स्रोते देत, लोक अपार मिळाले विहिरींचे पाणी भले, पिऊन त्यांनी ते धुवा, उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे, असो पुढे भास्करासहित अडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्धयोगी, स्वस्ती श्री दास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, हो जगासी आदर्शभूत, संत महिमा जाणावया, शुभ भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्त, गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते